आपली संसारात रती असती, याच्याकरता आपल्या ह्या सगळ्या भानगडी पैशाशिवाय मिटत नाहीत. आणि तुकोबरायची परमार्थात रती, म्हणून त्यांची आरती. ज्यांची परमार्थात रती त्यांची आरती. आरती तुकारामा. आपली संसारात रती असती, याच्याकरता आपल्याला अर्थ लागतो. आपल्याला कोणी विचारणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. सोप्या भाषेत सांगू का, पैसे न कमवणाऱ्याला माय सुद्धा नीट बोलत नाही. माय पण म्हणती याच्यापेक्षा दगड जन्माला घातला असता तर बरं झाला असता. हो, वडील सुद्धा म्हणतोय काय आमच्या नशिबाला आलं बापा हे. आणि पैसे कमवणाऱ्याला सगळेच चांगलं म्हणतात. बायको तर नंदीबाई लावानी झुलती. नवऱ्यान पैसे कमिले ना, नंदीबैल कसा झुलतू अशीच झुलती. कांता लवे बहुमाने नैवम गिरगावकर लिखितम. बायको सुद्धा अशी दर 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 हलती. आळंदीतले मालक तर लय वेगळ्या भाषेत बोलले, पण ती मी आवडतो भाषा. आज विठाला याच्याकरता तुम्ही पैसे कमवा. मुलांनी सांगितलं आई बाबांचा पाय दुरुस्त करण्यासाठी आता वैद्याकडे जावं लागेल सुखदराजे. काय गोड वाक्य. 11.5 ते 12 वर्षाचं पोरगे आईला सांगता, आई बाबांना वैद्याकडे न्यावं लागतंय, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतंय, काय करावं लागेल. महाराज चिमुकल्या लेकरानं आपल्या आजाराची काळजी करावी असं कानानं ऐकल्याबरोबर असा हे वेदना झालेला वार करी ज्याचं अंतःकरण प्रसन्न होतंय. काय लेकरू दिलंस रे देवा मला. अरे कमी वयात जे बापाची काळजी करते, इतकं पवित्र लेकरू दिलंस मला, इतकं पवित्र, इतकं गोड लेकरू दिलंस मला. थोड्या वेळानं जवळ आलेला आहे. नाव आहे कर्ममेळा. काय वानवाता न पुरे वानिया, नाव कर्ममेळा आहे. जवळ आले बाबांच्या. राख घेतली, राख चुलीतली. चुलीतली राख पाण्यात टाकली. तेल नव्हतं हो तळपाय चोळायला, तेलच नव्हतं. स्नेहाम नाही वाजा येते, स्नेह म्हणजे तेल नव्हतं. राख घेतली चुलीतली, पाण्यात टाकली. राख शीतल असती आणि राखेच्या पाण्यानं तळवा घासला. बापाचा तळवा घासला गुरुजी, तळवा घासला. आणि तळवा घासता घासता विचारलं, बाबा वैद्याकडे तुम्हाला न्यावा असं मला वाटतंय, मला वाटतंय तुम्हाला डॉक्टर. वैद्य म्हणजे डॉक्टर जुन्या काळातला शब्द सांगतोय. आजही वैद्यकीय क्षेत्रच म्हणतात ना, वैद्यकीय क्षेत्रच ना सभापती साहेब. मला वाटतंय तुम्हाला वैद्याकडे न्यावं. बाबांनी सांगितलं, बाबा तुला नुसतं वाटतंय रे, मला वैद्याकडे जावा वाटतंय. आपल्याकडे दामू नाही ना. आपल्याकडे काय काय द्यायचं वैद्याला, काय देणार आहेत आपण वैद्याला. बाबा एक म्हणू का तुम्हाला, तुमचा पाय नीट करायपुरते पैसे माझ्याकडे आहेत. तुमचा पाय नीट करायपुरते पैसे माझ्याकडे आहेत. एका क्षणाचा विलंब न करता कडाल दिशी गालात आणली. एक क्षणाचा विलंब नाही केला. इतक्या आवेशात मारली की तितक्या आवेशात धिलपी सुद्धा पायाला लागली नसेल. कडाल दिशी ठेवून नेली गालामध्ये. 2-4 मिनिटात गाल टर 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 टर. कवळ्या लेकराचा गाल हो, सुजून आला भाऊ, सुजून आला गाल, सुजून आला. रडायची ताकद नाही बापा पुढं. आतली आज हुंदका चिरीला, आतली आज चिरीला. महाराज इतक्या जोरात काय वाजलं म्हणून माय आतमध्ये आली तर मालकानी पोराच्या गालात मारली. हिम्मत नाही महाराज त्या काळात. नवऱ्याला म्हणायची तुम्ही का मारलं, कारण त्या काळातले नवरे दर्जेदार होते आणि बायकाही दर्जेदार होत्या. हिम्मत नव्हती. कारण एकही नवरा बुट हरपून घरी जात नव्हता.
तुम्ही कशामुळे हसायले? दर्जेदार मालक होते, दर्जेदार पत्नी. आपण आपल्या नियमावर आरूढ होत्या सगळ्या पत्न्या, दर्जेदार होत्या. आईनं हृदयाशी धरलं, बाळा चालतोस बाहेर? नाही म्हणे आई, बाबांच्या पायाला राखेचं पाणी लावतोय. तितकं मारूनही बापाचा तळवा चोळीत होतो, तळवा चोळीत होतो. लांबवलेला पाय आखडत नव्हता आणि हात पोराच्या तोंडापासून पुरत नव्हता. तोंडातून शब्द पडला, कर्म मेळा जवळ येतोस का रे? जवळ गेले आणि चोखोबारायनं कडकडाटून मिठी मारली. मारा वाटत नाही रे तुला, मारा वाटत नाही रे कर्म मेळा. बाप आहे रे मी तुझा, बाप आहे माझा, गोड मुलगा आहेस रे तू, मला मारा वाटत नाही. पण दुःख एका गोष्टीचं झालं, कोणाचा खिसा कापलास? कोणाच्या घरी चोरी केलीस? कोणाच्या घरी टाका टाकला? कोणाचा खिसा कापलास? एखाद्याचं पडलेले उचलून आणलेस का? नाही बाबा, नाही नाही नाही. हा ऐकणं कर्म मेळा. बाळा 45 वर्ष विटेवरच्या मालकाची वारी, नित्य घरून मंगळवेढा ते पंढरपूर, 2 टाइम दर्शन. 45 वर्ष 2 टाइम दर्शन, 2 टाइम, हातपाय चांगले तोपर्यंत. त्याच्यानंतर उरलेले 27 वर्ष सकाळी 1 टाइम. आणि तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांनी सांगितलेलं काम, आमच्या मुलीच्या घरी भैमुगाचं पोतं नेऊन द्यायचं, शेंगाचं, कर्नाटकपर्यंत चालत जायचं आणि तिथून पुन्हा चलत यायचं. इतकी समाजाची आणि देवाची सेवा केलेला बाप मेला रे माझा, माझा बाप मेला, बाप मेला. त्या बापाचं नाव होतं रानोबा. पण आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर कपाळाला नाणं चिटकीत येत, इतकं तर माहिती आहे ना. माणूस मेल्यावर कपाळाला नाणं चिटकीत येत. रुपया, त्यावेळेला रुपया नव्हता, आदला होता, खडका होता, दमडी होती, लालपई होती, आडका होता भाऊ. पण माझे वडील मृत्यू पावल्याच्या नंतर माझ्या बापाच्या कपाळाला लावायला माझ्याकडे आडका सुद्धा नव्हता. ज्या बाबाने मला जन्म दिलाय, लक्ष्मीच्या पतीची सेवा केली. विटेवरचा मालक म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. आणि एवढी प्रचंड सेवा करत असताना बाप मेल्याच्या नंतर प्रेताला चिटकवायला नाणं सुद्धा मी कमवू शकलो नाही. आणि तू कोण माझा मुलगा नालायक? मला दवाखान्यात नेण्यापुरती तुझ्याकडे पैसे आहेत, कोणाचं घर फोडच सांग. मुलगा हुशार होता. बाबा बाबा हा गाल शिल्लक आहे, तुम्ही याच्यातही मारू शकता, पण मी कोणाच्याही घरी चोरी केली नाही. आपण एका भाऊबीजीला तुमच्या बहिणीकडं, माझ्या आत्याकडं चाललो होतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव आहे. आणि आत्याच्या घरी तुमच्या बहिणीकडं चाललो होतो. माझी आत्या तुमची बहीण. राखी पौर्णिमा होती बाबा. त्या राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रस्त्यात एका ठिकाणी सात्विक सनातनी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात तुम्ही थांबले आणि मी मेहुणा राजाला आत्याच्या गावी गेलो. तुमच्या बहिणीनं तुमच्यासाठी सोन्याचा दोरा असलेली राखी तयार केली ती. काय वानवाता न पुरेवानी सांगतोय. तुमच्या बहिणीनं सोन्याची साखळी असलेली राखी मोठ्या आदरानं तुमच्यासाठी केलती बाबा. पण राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्ही नसल्यामुळे तिनं भाचा म्हणून मला बांधली होती. बाबा माझ्या आत्यानं, तुमच्या बहिणीने मला सोन्याची साखळी असलेली राखी बांधली. श्रीमंत बहीण होती चोखोबारायची, श्रीमंत. बाबा मी घरी आलो, मी घरी आलो. पुन्हा घरी आल्याच्या नंतर आईला राखी दाखवली, राखी सोडून ठेवली. कारण सोन्याची राखी बांधायची आपली लायकी नव्हती बाबा, आपली लायकी नव्हती.
म्हणून आईनं गेल्या 6 वर्षापासून ती राखी, चुकून बोललो, गेल्या 6 महिन्यापासून ती राखी आपल्या उतरंडीतल्या एका बारक्या मडक्यात ठेवून दिलेली आहे. आणि ती राखी आपण एखाद्या सोनाराला विकू आणि त्याच्यातून जे पैसे भेटतील ते वैद्याला देऊन तुमचे पाय नीट करू. असा मुलगा जर प्रत्येकाच्या पोटी जन्माला आला, असा सात्विक आई वडिलावर प्रेम करणारा मुलगा जर प्रत्येक घरात जन्माला आला तर भारत देशाचं स्वर्ग व्हायला 1 महिना सुद्धा लागणार नाही. 1 महिना लागणार नाही. 1 महिना सुद्धा लागणार नाही. ब्रह्मांडातल्या पूर्ण भारत देशाचं स्वर्ग होऊन जाईल. काय मुलगा होता महाराज, किती मुलगा. तयाचा हरिक. मग याच्यामध्ये महिमा कसला आहे? वर्णन न करण्याची भावना. असं वर्णन होत नाही असं काय या पोरात? इतक्या नाही. बापाचा आदर करतो इतक्या कमी वयात, इतकत नाही. पुढे आहे का? पुढे आहे का? पुढे काय प्रकार झाला? याच चोखोबरायची तर एके दिवशी देव जेवायला आले. देव जेवायला आले. देव ज्या भगवान गणेशाचा कार्यक्रम आहे का, बोरगाव गणपती म्हणतो ना आपण, भगवान गणेशाचे बाबा चोखोबरायची तर भाजनाला. गणेशाचे बाबा कोण? भगवान शिवशंकर स्वामीजी. आणि भगवान शिवशंकर चोखोबरायची तर भजनाला. हो, रुपवाळी त्यानंच म्हणली होती. त्याच्या माग म्हणायला नारद आणि तुंबर पक्वाद वाजवायला 222 मंत्रीपद ज्याच्याकडे आहेत का, 222 मंत्रीपद. सुखदराजे इंद्र पक्वाद वाजवायला, गणेश बुवा इंद्र पक्वाद वाजवायला. इंद्र. ब्रह्मदेव बाजूला बसलेले, सावित्री आई साहेब, गिरिजा आई साहेब बाजूला बसलेल्या. आणि या सर्व देवायला पाणी भरून देत होत्या विटेवरच्या मालकीन. आणि पाण्याचे मडके सगळ्याला नेऊन देत होते विटेवरचा बाप. ती एकादशी होती, ती सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती सोमवारची एकादशी. सगळी विमानं पंढरपूरला उतरलेली आहेत आणि त्या दिवशी जगाचा बाप या देवाला पाणी देतोय. ते देव नव्हते, ते वारकरी होते. ते रिकाम नाही कोणाच्या नादी लागायला. पंढरपुरातलं काय नादी लागतंय? भजन करते, सगळ्याला पाणी दिलं. अष्टमा सिद्धी स्वयंपाक करतात. अन्नपूर्णा हजर आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीची स्नान आटपली, पंक्ती झाल्या, सगळी जेवली. 6 लोक जेवायची राहिली. गरुड, विटेवरचे मालक आणि विटेवरची मालकीन 3. चोखोबराय, चोखोबरायची पत्नी आणि चोखोबरायचा मुलगा. 6 लोक जेवायचे राहिले. पात्र टाकले गरुडानं 3. एक स्वतः आला देवाला, आई साहेबाला. देवाने सांगितलं पात्र जरा लांब लांब टाका. गरुडाला कळच ना अंतर कशाला मधात ठेवायचं म्हणून. स्वामीजी, वृंदात स्वामीजी, अंतर कशाला ठेवायचं. आता देवानं सांगितलं फाकिले पात्र. आणि 2 मिनिटात सांगितलं गरुडा या मधल्या जाग्यात पुन्हा एक पात्र टाका. आणि पात्र टाकल्यावर आवाज दिला, चोखा या. चोखोबराय बसल्याबरोबर आईसाहेबाच्या लक्षात आलं तिकडच्या मांडीला पुन्हा सोयराबाई बसिते. आवाज दिला, ए गरुडा इथं एक पात्र टाका. आणि सोयराबाईला रुक्मिणीनं मांडीच्या जवळ घेतले. जगाची मालकीन, जिच्यासाठी अख्खं जग बेजार आहे. पैसे कोणाला आवडत नाहीत त्यांना हातवरी करा बरं, त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो मी. पैसा आवडत नाही अशा हातवरी करा ना. हाय का तुमच्यात तरी कोणी एखादी? औषधाला माणूस नाही सापडायचा. अख्खं जग ज्या लक्ष्मीसाठी बेजार, त्या लक्ष्मीनं सोयराबाईला बाजूला घेतलंय. आणि लक्ष्मी ज्याचे पाय धुती तो जगाचा बाप, त्यानं चोखोबरायला बाजूला घेतलंय. काय अधिकार असेल महाराज. तूप साखर भात सगळं काही घेतलं. ते लेकरं ज्याचे असतील त्यानं सांभाळा. ते सांभाळा. ज्याचे असतील त्यानं आईनं आपोआपल्या जवळ घेतलं पाहिजे. ते
श्लोक म्हटला गजर झाला. देवानं भाताचा हात असा इथपर्यंत नेला, रुक्मिणी आईसाहेबानं नेला, गरुडानं नेला. या दोघांना नुसता भात हातात घेतला ना असाच ठेवला. रुक्मिणी आईसाहेबानं सोयराबाईच्या मांडीवर हात टेकला आणि विश्वाच्या मालकानं चोखोबरायच्या मांडीवर हात टेकला. जेवानं चोखोबराय काहीच नाही बोलले आणि पत्नीकडे पाहिलं. विटेवरच्या मालकीने विचारलं, सोयरा जेवा ना. आईसाहेब जेवायला काय हरकत नाही, पण माझा बाळ उपाशी आहे, माझा बाळ जेवायचा राहिलाय. गरुडानं सांगितलं, देवा पात्र टाकू का? नाही टाकायचं. चोखोबरायच्या लक्षात आलं आपल्या बाळाचं काय चुकलं असेल की जेणेकरून त्याला पात्र टाकू देत नाही. बाप जीव घालायलेत, गुरुजी त्याची, राजूभाऊ त्याची माय जीव घालायलेत. सभापती साहेबन पोरग उपाशी, मायबापाला कसं जेव्हा वाटन भाऊ, कसं जेव्हा वाटन स्वामीजी. अधिकारी मायबाप आहेत ते, वारकरी मायबाप आहेत ते. देवानं सांगितलं गरुडा पात्र टाकायचं नाही. आईसाहेबांनी सांगितलं, देवा असं कसं करता? मी सांगतो टाकायचं नाही. सगळ्या देवता वरून पाहत होत्या, वरून पाहत होत्या, वरून. आणि भगवंतानं नुसती चुटकी वाजिली. खाली मान घालून 100 फुटाच्या अंतरावर बसलेला कर्ममेळा, डोळ्यात पाणी नाही, काही नाही. मनात विवेचन करीत होता, आपलं काहीतरी चुकलं, याच्याकरता देवाच्या पंक्तीत जेवायची आपली लायकी नाही. तुमच्या आमच्या पोरानं आपटू घेतलं असतं, आपटू घेतलं असतं. आपटू मायन बाप जेवायला बसले आणि मामाला उपाशी ठेवलं. मान खाली घातली, मान चुटकी वाजिली. आणि चुटकी वाजिल्याबरोबर वरी डोकं करायची ताकद नाही, नुसत्या भोवया वरी केल्या. आणि देवानं सांगितलं, बाळा ये ना इकडं, ये इकडे, ये इकडे, ये. पण देवानं बोलिल्याच्या नंतर पाय उचलत नव्हते बरं साहेब. आईकडे बघितलं ना, आईनं खाली पाहिलं, कारण तिला ताकद आहे. आपण कशाला ये म्हणायचं, बापाकडे पाय. आणि मग चोखोबरायकडे बघितलं तर चोखोबरायन सुद्धा बोललं नाही. देवान तिसऱ्यांदा सांगितलं, कर्ममेळा ये ना. त्यावेळेला चोखोबरायन खुनीलं, ये बाळा, ये. त्यावेळेला सोयराबाईनं मांडी लहान केली. मांडी लहान केली म्हणजे जराशा सरकल्या. आपल्या पात्रावर बसवावा, आपल्या पात्रावर बसवावा. तर तेवढ्या अवकाशात आईकडं निघालेला बाळ, देवानं सांगितलं, बाळा इकडे ये. आणि देवानं कर्ममेळ्याला मांडीवर बसिलं. कर्ममेळा मांडीवरी, मांडीवर बसिलं, मांडीवर. पुढचा प्रकार ऐका पुढचा प्रकार. मांडीवर बसल्याच्या नंतर हातामध्ये साखर, भात आणि तूप असं स्वादिष्ट मिश्रण हातात होतं. आणि मांडीवर बसल्याबरोबर रविवार पहिला घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातलाय. पहिला घास कर्ममेळ्याच्या तोंडात. पुन्हा खालच्या पात्रात घास, पुन्हा कर्ममेळाच्या तोंडात. असं 4-5 वेळेस केलं, 4-5 वेळेस केलं. आणि मग थोडीशी भाताची कण बोटाला चिटकलेली होती, ते तूप चिटकलेलं होतं, साखरेचं गोड पाणी चिटकलेलं होतं. विश्वाच्या मालकानं 6व्या वेळेस सगळी बोटाची कांडे चाटून पुसून खाल्ली. त्यावेळेला स्वर्गातून पुष्पाची वृष्टी झाली. एक जण म्हणला, बाळू महाराज सांगते ते खरं कशाहून? आणि खरंच आहे. माणसानं चिकित्सक दृष्टीने विचार केला पाहिजे की पुढचा बोलणारा वक्ता आहे, याला आधार काय. एका जनार्दनी आईसी चोखी याची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. नैवम गिरगावकर लिखितम. पैठणचे मालक म्हणतात, 32-36 वर्ष जगाचा बाप ज्यांच्या पत्नीचे लुगडे धुवाला, त्यांनी सांगावा, एका जनार्दनी आईसी चोखी याची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. नुसता देव जेवला नाही तर चोखोबरायचा मुलगा जन्मताच भजन करत होता. उपजताची कर्ममेळा, वाचे विठ्ठल सावळा. आणि भगवंताचं भजन करणाऱ्या सात्विक सदाचारी श्रीमंत श्री चोखोबरायच्या मुलाच्या तोंडातलं उष्ट खाल्लं, उष्ट. आणि चोखोबराय हरिजनाच्या कुळातले होते. चोखोबराय
हरिजनाच्या कुळातले होते. वारकऱ्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगलं वागण्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगलं बोलण्यासाठी जातीचा संबंध नाही, आणि भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. महाराज, विश्वातली 700 वर्षापूर्वी सगळ्यात मोठी क्रांती कोणती असेल तर जगाच्या बापानं कर्ममेळ्याच्या तोंडातले उष्टे बोट चाटावा, काय भक्तीचा पुरुषार्थ असला, म्हणून तो कोब्बर आहे पहिल्या कडव्यात म्हणतो. किती वाजले आता? 7:15. 45 मिनिटं आहेत आपल्याला. कीर्तन चालू होतं. साहेबराव महाराज कीर्तन. ते लोकांचा मालक रविबुवा माणसाच्या रूपात बरं पुढं गळ्यात टाळ घेऊन अंत्यविधीला. एक सांगू का तुम्हाला, महाराज आयुष्यभर ज्यानं दारू पिली त्या हरामखोराच्या मड्यापुढे ह्या पोराने टाळ नाही वाजवायला पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय इतका दर्जेदार आहे. एक दुसरं सांगू का, नवरदेवाच्या पुढे त्याला वाजित स्टेजवर नाही आले टाळ. महाराज परंपरा चुकीच्या आहेत. एक जण म्हणला महाराज डीजे कट केलाय आता वारकरी. अरे कुठे बी वारकरी नाचित नसते सुमल्या. नवरदेव जर हरामखोर असेल, माळकरी नसेल, व्यसनी असेल तर त्याच्या पुढे ही लेकरं नाचवायची. महाराज एक पुरावा आहे का, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुखदराजे एक वारकरी संप्रदायातले आधारी होऊन गेले वैकुंठवासी गुरुवर्य बंकट स्वामी, ज्यांचा काकडा ऐकायला देव येत होता. देव नाही, ते गैरहजर असल्यावर देव त्यांच्या जागेवर काकडा करीत होता त्यांच्या रूपात. स्वामी दटवायचे विद्यार्थ्यांना, दटवायचे, रागा भरायचे, केस नाही कापले की केस वाढायचे, कान धरायचे, गालगुसा धरायचे, बुक्का हाणायचे, दटवायचे. आणि जेवण झाल्यावर लेकरं झोपले की त्या खोलीचं पंडित भाऊ दार उघडायचे आणि बंकट स्वामी हात सोडायचे, नडायचे,
माफ करा रे मला, तुमच्या हिताकरता मी तुम्हाला मारतोय. स्वामीली एक जणांनी विचारलं, तुम्ही हात कशा करता जोडता? याच्यातला कोण यती होईल, याच्यातला कोण योगी होईल, याच्यातला कोण तपी होईल, याच्यातला कोण सिद्ध होईल, याच्यातला एखादा संन्यासी होईल. आणि अशा पवित्र वारकऱ्यांना नालायकांच्या पुढे नाचू नका. राग आला तर माफ करा. हा, वारकरी संप्रदाय कोणाच्या पुढे नाचायचा संप्रदाय नाही. याचा कटपुतली करू नका या संप्रदायाची. चला, आई साहेबाचं पार्थिव खांद्यावर आहे. टाळकरी तिन्ही देव येत. सौभाग्यवती गेले आईसाहेब ठाकूरबांच्या, आणि उशी दिलेली होती. तोंडात पानाचा इडा होता प्रेताच्या. आणि पुरंदास स्वामीजी पुढं पाहिलं तर तिन्ही देव टाळ वाजवायलेत प्रेताच्या पुढं. बाईसाहेबाच्या लक्षात आलं, स्वामीजी मालक आहेत का नाही. मान उचलली, मागं पाहिलेत. मालकानं सांगितलं, गिरिजा. नाव गिरिजा होतं. पैठणच्या मालकांच्या पत्नी सुद्धा गिरिजा, ठाकूरबांच्या पत्नीचं सुद्धा गिरिजा नाव होतं. गिरिजा आहे, पड पड. प्रेतानं डोकं उचलून खाली टेकलंय. आणि त्या परंपरेतल्या महात्म्याचं कीर्तन ऐकायला धीरजगिरी. ज्यांच्या आदेशानं सूर्य थांबतय तो संन्यासी किती अधिकारी. सूर्य थांबवायची ताकद ज्या संन्याशात आहे तो संन्यासी किती अधिकारी. आणि एवढ्या अधिकारी संन्याशाला ज्याचं कीर्तन ऐकत तो वारकरी किती अधिकारी. काय पुरुषार्थ महाराज. ही परंपरा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, माझ्या वाक्याचा विपर्यास करू नका. माफ करा सज्जनांनो. आयुष्यभर चुकीचं काम करणारा जरी मेला तर त्याच्या पुण्यतिथीला भजन करता येते. कारण त्याची पितर तृप्त करायचे असतात. आणि आर्यमा नावाचा पितर येत असतो. हा तृप्त जर करायचा असेल तर भजनानं होत असतो. याच्याकरता भजन करण्याचा अधिकार आहे. पण चुकीचं वर्तन करणाऱ्या माणसाच्या पुढं भजन नाही करायचं, त्याच्या पिंडाचं भजन करायचं. आणि पिंड हा तृप्त असतो. तुका म्हणे रक्षा. एकदा पेटवलं की ते पवित्र, तोपर्यंत नाही. खरं तर प्रेताला नमस्कार आता आजच्या कीर्तनात सांगू नये, पण नंतर माणसं इचकिते. कमेंट बॉक्स रिकामाच याचा. हो, ते मला उचकणी देतात. मग दाबणं टोचू टोचू. बाळ्या शहाणाच झाला. मी पहिलाच शहाणा आहे, आता थोडा झालोय. नाही, आपल्या संप्रदायाला घालबोट. एक माहिती आहे का तुम्हाला, इस्लाम धर्मामध्ये त्यांचे काही ठराविक 18 फजल येतं. त्या फजलामध्ये काही अक्षर त्यांच्यासाठी पवित्र येतं. तर चुकून एका स्लीपर चप्पलवाल्यानं एक अक्षर चप्पलवर टाकलं. एकच सभापती साहेब, एकच अक्षर. तुपे साहेब, राजेभाऊ, एकच अक्षर. तर ती कंपनी लोखंडासकट जाळून टाकली मुसलमानांनी. लोखंडासकट. कारण एक आमच्या धर्मातलं पवित्र अक्षर आहे आणि ते तुम्ही चप्पलवर का टाकलं. आपल्याकडं धर्म फक्त माईकवर सांगून बोंबलूच तर चौकून हवा निघूस तर आरडवतो. आणि लक्ष्मी तोटा. त्याच्यावर लक्ष्मी, कमळावर उभी लक्ष्मी, आणि कमळावर उभी असलेली लक्ष्मी फटाक्यावर. आणि तो फटाका हरामखोराच्या पुढे वाजवायचा.
लक्ष्मीच्या चिथड्या. ही संस्कृती आपली. केलाय कोणी आळा आतापर्यंत? एक अक्षर नुसतं चप्पलवर अरबी पडलं, एक 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 अरबी अक्षर पडलं तर लोखंडा सगट कंपनी जाळून टाकली. हे धर्मावरच त्यांचं प्रेम आहे. लोकांना शिव्या देऊ नका. एखाद्याला ऊस जास्त झाला असेल तर त्याच्या ऊसात तुमच्या म्हशी घालू नका. त्यानं काय मशागत केली ते तुम्ही करा, तितका ऊस तुम्ही वाढवा. दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवल्यानं आपला धर्मावरी जात नसतो. आपल्या चुका दुरुस्त करा. हो, म्हणून सांगतोय की आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी दर्जेदार वागायचं. दर्जेदार. तुम्हाला वाटतं का लय सुळसुळ केल्याने माणूस पैशावाला होत असतोय? शिदडावानी लय सुळसुळ केलं म्हणजे पैसे होतेत का? आरती काम जास्त करतो का? हमाला आपा. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याच शपथ आहे. आरती जास्त काम करतो का? हमाल. हमाल. श्रीमंत जास्त कोण? आरत्या. हे तर कळतं ना तुम्हाला. कळतं ना. वचवच केल्याने माणूस श्रीमंत होत नसतो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध हातीने. नशीब लागते. नशीब. नशीब लागते. नशीब. संभाजीनगरला मी 17 नंबरचा फॉर्म भरून एका शाळेत पोचलो. शाळेत. त्या शाळेत पोचल्याच्या नंतर 50, 55, 60, 65 लोकांचा स्टॉप होता. त्याच्यातली मुख्य व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक होता. मी सोमनाथ ऑटोमोबाईल्सवर स्पेअर पार्टच्या दुकानावर बेरिंग विकायला होतो. टायर पासून बासपंप पर्यंत खोलता येते. सारस्वत बँकेत 1500 रुपये महिन्यानं चपराशी म्हणून मला नोकरी लागणार होती. वळवळ करायचं नाही संप्रदायातल्या लोकांना. मी त्या गुरुजींकडे गेलो. गुरुजी आमचे जवळचे स्नेही होते. त्यांना सांगितलं 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी पास मला व्हायचंय आणि मला हे ॲडमिशन द्या. उद्या या, परवा या, तेरवा या. असं 4 चक्रा मारल्या आणि 5व्या दिवशी ढाले गुरुजी त्यांच्या तोंडातून वाक्य पडलं, आमचा हा सगळा स्टॉप तुला विचारीन सर कोण येतं? तर तू म्हणायचं माझे पाहुणे नाहीत. माझे पाहुणे नाहीत. तर मी म्हणलं सर तुम्ही माझे जवळचे पाहुणे आहेत असं का म्हणू? तू 5 चक्रा घातल्यास 5ही चक्राला तुझ्या अंगावर एकाच कलरचं शर्ट आहे. त्यांना सांगितलं मला एकच ड्रेस आहे आणि मालकाच्या दुकानात काम करत असताना कंपनीच्या बनेली वापरीत होतो. त्याच्यावर बेरिंगचा शिक्का, स्पॅन्डल रॉलचा शिक्का, चेअर असेंब्लीचा शिक्का, ते नाव पार झाले मला ते सगळे. ते शर्ट होते आणि बाहेर जाताना एवढं घालतो. नाही माझा अपमान होईल. तू जर म्हणशील हे पाहुणे येतं तर हे माझा अपमान होईल. मी जशाला तसा फॉर्म खिशात ठेवला आणि गेटच्या बाहेर फाडून टाकला आणि मी इथं नोकरीला लागलो. नाही तर मी सारस्वत बँकेतला पिऊन चपराशी झालो असतो. मेटे साहेब गळ्याची शपथ, माझ्या अंतकरणाची शपथ घेऊन सांगतो, माणसानं प्रारब्धाला भांडलं पाहिजे. चुकीच्या हरामखोराच्या पुढे नाचलं नाही पाहिजे. विठाला विठाला. काय पुरुषार्थ आहे महाराज. ज्या परंपरेकरता सूर्य थांबावा, सूर्य थांबावा, सूर्य थांबावा. ती परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. किती दिव्य परंपरा, किती तेजस्वी परंपरा, किती पावन परंपरा. काय वानवाता न पुरेवानी. परिसाचं काय काम आहे माहितीये का? आता मी म्हणल्यावर तू पुरावा द्यायचा. कारण या अभंगाला ध्रुवपद नाही. देहूकरांची परंपरा आहे. ज्याच्यात दृष्टांत असतो ते ध्रुवपद घ्यायचं नाही. पहिलंच कडवं आणि पहिलंच कडवं त्याला पण ध्रुवपद. देहूकरांची परंपरा. लोखंडाला परीत चिटकवला की त्याचं सोनं होतंय. साधूची ताकद किती मोठी लक्षात घ्या. साधूची ताकद किती मोठी. बरं आता ह्या माईकला जर परीस लावला तर किती किलोचा असेल रे दाद्या? सांग ना पक्क. आणि हे जर मी सोन्याचं केलं तर तू हे स्पीकर चली तू का इमानदारीने तुला सांग बरं. तू भोकरदन मधूनच फॉर्म भरी तू त्याच भागातला आहेस ना. याचं काय केलं?
परीस लावल्यावर साहेब याचं सोनं होतं पुरंदास स्वामीजी बाबाजी, सोनं होतंय सोनं. पण त्या सोन्याला किंमत आहे, त्याला मर्यादा आहे, त्याला ठराविक भाव आहे, त्याचं ठराविक वजन आहे. परिसाची इतकी ताकद आहे. पण परिसाच्या कोटीपटीनं साधू मोठा आहे. परिसाच्या कोटीपटीनं साधू मोठा आहे. किती बघा, लक्षात घ्या. थोरी व सांडिली आपुली परिशे, नेनो शिव कैसे लोखंडाशी. परिसानं स्वतःचं मोठेपण फेकून दिलंय आणि लोखंड जर जवळ आलं तर परीस त्याला घासत आहे. आणि परीस चिटकल्याबरोबर तात्काळ लोखंडाचं सोनं होतंय. पण लोखंड इतके भडवे येतं ते परिसाजवळ जाईच ना. त्याला कशाचे गंडलं आलेत काय माहित लोखंडाला. लोखंडे आडनावाच्या म्हणीनं बरं उगच तुम्ही तिसरीकर काड्या घालतान. लोखंड म्हणजे लोह. हे लोखंड स्वामीजी इतकं फुगलंय याला परिसाकडे जावाच वाटणं. आणि जरी आधा कदा गेलं तर फक्त त्याचं सोनं होईल गुरुजी. इतकं नाही, इतकं याच्या पलीकडे नाही. पण नालायक जर साधूकडे गेला ना, नालायक जर साधूकडे गेला तर त्याचा वचप किती होतो इतकंच ऐका आता. त्याचा वचप आणि त्याचा दर्जा किती मोठा होतो लक्षात घ्या. काय दर्जा, काय दर्जा, काय दर्जा. कारण साधू इतका मोठा आहे, साधूचा दर्जा इतका मोठा आहे. देव वाकल, देव देव वागतो साधू पशी, देव देव वागतोय. इतका मोठा दर्जा साधूचा. जीवनभर एकानं चुकीची कामं केली, जीवनभर चुकीची कामं, अर्ध्या आयुष्यात कामं चुकीची केली. इतकी कामं चुकीची केली की ती चुकीची कामं लिहिण्यासाठी गुडघ्या इतका ग्रंथ केला तरी कमी पडल. मोठं पान आणि गुडघ्या इतकी जर अशी त्याची ही जाडी केली तरी त्याच्या चुकीच्या कामाची यादी संपणार नाही, इतकं काम चुकीचं. पण एकच दिवशी एका संन्याशाला भेटला. तो संन्याशी 6व्या क्रमांकाचा, तो भजनानंदी संन्याशी, की ज्या संन्याशाचं नाव या गादीला आहे त्या गादीला नारदांची गादी म्हणतात. तो 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद. आणि या संन्याशाची भेट गुंडाला झाली. गुंडाला अर्धक्षण घडता, अर्धक्षण काही वेळापुरती प्रचंड मोठा गुंड, फार मोठा गुंड, आणि नारदांची भेट झाली. महाराज लोखंडाला परिचित चिटकल्यावर फक्त सोनंचा, फक्त सोनं, याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि सोन्याला किंमत आहे 1,77,000 रुपये तोळा, 1,77,000 रुपये तोळा. इतकाच भाव आहे सध्या. मध्यंतरी 1.5 लाख. हो बरं, म्हणजे कमी झाला आता थोडासा, कालीकडे कमी झाला. जरा जास्तच कमी व्हायला पाहिजे म्हणजे गरीबाच्या बायाला डोरले भेटते. गरीबाच्या बायकाला निदान डोरलं तरी भेटन ना. 2 मणी, 2 गोत्राचे 2 असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शेशी कानना. काय मंगलाष्टक हो, पण मणी न थोय मंगलाष्टक. बाई ग ताई ग, नवरी नवरदेवा संग जाताना रडच न मंगलाष्टक म्हणणारच रडायला. अरे चंडाळा खाऊ दे रे नुकती आम्हाला, असं काही भनगाळू नको ना मशी आरडाल्यावानी. सोन्याचे, त्या सोन्यावर विषय निघला म्हणून सांगायलो, जरा स्वस्त व्हायला पाहिजे ते. गरीबाच्या बायकाला निदान मंगळसूत्र तरी करता येईल. आणि सोन्याचं राजधातू आहे सोनं, याच्या करता ते असं मर्यादा आहे परिश लागल्याच्या नंतर. पण नालायकाला साधू भेटला, दर्जा किती मोठा झाला सांगू का तुम्हाला. दर्जा किती मोठा झाला, दर्जा दर्जा. एका माणसाकडं 500 किलो सोनं आहे आणि एका माणसाकडं पंढरपुरातला मालक आहे. आता श्रीमंत कोण आहे सांगा. ज्याच्याकडे पंढरपुरातला मालक आहे तो. चला दुसरा मुद्दा. 11 अक्षोनी सैन्य कौरवाकडं आणि 7 अक्षोनी सैन्य पांडवाकडं. सैन्य कोणाचं जास्त? हो, पण पांडवाच्या बाजूला पंढरपुरातले मालक. विजय कोणाचा? सोन्यामुळं का? कौरवाचा बाप राजा आणि पांडवायला सुईवर बसली इतकी सुद्धा माती नाही. पण सोबत कोण होता? जगाचा बाप होता. ऐका, म्हणून सोन्याला मर्यादा आहे. सोन्याला मर्यादा आहे, देवाला मर्यादा नाही. आणि देवाला जे वाकितो ते त्या साधूला मर्यादा आहे का? नालायक व्यक्तीला साधू भेटला
नालायक बहु अवघड आहे संत भेटी. साधू भेटला आणि त्या गुंडाचे महर्षी झाले. वेळच लागत नाही साधू भेटला की महर्षी झाले. ढाले गुरुजी, रवी गुरुजी नुसते महर्षी नाही, महर्षीनं हातात लेखणी घेतली आणि साहेब लिहायला सुरुवात केली. जे मनाला वाटन ते लिहिलं आणि त्याच्यात जसं लिहिलं का आप्पा तसा 7व्या अवतारात पंढरपुरातला मालक वागला. विश्वाचा बाप त्या महर्षीनं लिहिल्यासारखं वागला. एका तिळा इतकं बाजूला जाता आलं नाही. सोन्याला मर्यादा आहे, लोखंडाचं सोनं झालं तर मर्यादा आहे, पण साधूची संगती झाल्याच्या नंतर देव वाकवायची ताकद. काय वानू आता न पुरे वाणी. रेड्याला साधू भेटलाय, सोन्याला मर्यादा आहे. परीस लोखंडाला लागल्यावर फक्त सोनं होईल, मर्यादा आहे, लिमिट आहे, लिमिट आहे. रेड्याला साधू भेटला, रेड्याला बाबा सोन्याचा ढिगुल दिसल्यावर लोक उचलून नेतील, पाया पडतील का, अभिषेक करतील का राजे भाऊ? नाही. पण एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर रेडा शांत झाला. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या रेड्याची पुण्यतिथी चालू आहे. चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या रेड्याच्या समाधीपाशी दर्जेदार वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तनं चालू आहेत. आळे फाट्याला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायची भेट झाली रेड्याला. काय पुरुषार्थ महाराज. सोनं चिल्लर आहे, सोनं चिल्लर आहे. चला एका माणसाकडं 700 क्विंटल सोनं आहे, तो मेला. किती वर्ष पुण्यतिथी साहेब? टाइम संपला बरं मा. किती वर्ष पुण्यतिथी पंडित भाऊ? आपा किती वर्ष पुण्यतिथी? 700 क्विंटल सोनं गुरुजी. पोट्टे हिशाबात असले तर 2-4 पुण्यतिथ्या करतील, हिशाबात असले तर हिशाबात. आणि लेकरं हिशाबात राहण्यासाठी बापानं हिशाबात वागावं लागतंय. बापाचा हिसाब चुकला की पोरं बुटाला दोरी बांधून हौदातलं शेंदी माग फेकून देते. ही तुका म्हणे झाली कोंब, अशी आवलादी. मग पुढं 700 क्विंटल सोनं आहे. पोरं हिशोबात येत तोपर्यंत पुण्यतिथी. चंद्र सूर्य येतोपर्यंत आळे फाट्याल पुण्यतिथी रेड्याची. संगती कोणाची आहे? साधूची. परिसापेक्षा मोठं टोक संतांचं. काय पुरुषार्थ आहे संतांचा, किती मोठा पुरुषार्थ. एक सांगू का, एक सांगू. आपण काय केल्यावर आपल्या कथा ग्रंथात येतील? आपण काय केल्यात आपले नाव ग्रंथात येतील. आणि आपण छापलेले पुस्तक कोण वाचायले? लोक रिकामे आहेत का काय? तुम्ही छापलेले म चरित्र, म आत्मकथन, म जीवनचरित्र. अरे बायको कदरली तुला, आणि तू आत्मचरित्र जीवनचरित्र ऐकायला लोक पागल झाले का काय? ते घरी तू तसेच सांभाळून ठेवी. मेल्यावर तू अंगाला देऊ आणि फुकून देऊ. लवकर जळशील, लवकर जळशील, लवकर जळशील. बघा, एखादा माणूस चुकीचा वागला तर त्याला तुम्ही काय म्हणतात? काय गाढव माणूस आहे रे.
काय गाढव माणूस आहे रे, हे गाढवेस तू अभ्यास करीत नाहीस, असं गुरुजी सुद्धा पुरंदास स्वामीजी बाबाजी विद्यार्थ्याला म्हणतात, गाढवेस तू अभ्यास करीत नाहीस. पण ज्या गाढवाला पैठणच्या मालकाचा स्पर्श झाला, चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या गाढवाचं चरित्र ऐकावंच लागेल आपल्याला. इतकी ताकद साधूची. परीस चिल्लरे, परीस चिल्लरे एवढा मोठा साधू आपला. काय वानू आता न पुरे वाणी विठोबार ऐका, महात्म्यांना अगोदर बुक्का लावा, त्यांना हार घाला, मी त्यांच्या मधात उभं राहतो. विठोबार